सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ही मागील 8 वर्षानंतर लागलेली एक आतुरता सर्व मतदारांच्या मनामध्ये जी होती ती या निमित्ताने सुरू झालेली आहे। आणि त्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक पक्षांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे। मी ॲडव्होकेट विक्रम उत्तम कसबे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे वकिली व्यवसाय करतोय आणि या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधून मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे। जनविकास क्रांती सेना या नवीन सोलापूरमध्ये स्थापन झालेल्या आणि सोलापूरच्या मातृभूमीमध्ये आपल्या याचं नेतृत्व उदयास आलेलं आहे। आणि या नवीन पक्षाच्या सोलापूरच्या जडणघडणीमध्ये कामगारांचा कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आहे आणि या सर्व कामगार कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी गोरगरीब सर्वसामान्य जनतेला पायाभूत सुविधा देण्यासाठी त्या नवीन पक्षाची स्थापना करून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही उमेदवार दिलेले आहेत। या प्रभाग क्रमांक 16 मध्ये मी प्रभाग क्रमांक 16 मधून विक्रम उत्तम कसबे व प्रभाग क्रमांक 16 मधून माझे मित्र सहकारी सोमनाथ राम मंडळे यांनी आम्ही पॅनल उभं केलेलं आहे। आणि प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 19 अशा जवळजवळ 7 ठिकाणी आम्ही 2चं 3चं असं पॅनल उभं केलेलं आहे। या माध्यमातून आम्ही सत्ता ही साधन म्हणून वापरून या सोलापूर नगरीतील जनतेला रोज पाणी पुरवठा, ड्रेनेज, व्यवस्थित क्रीडांगणे, बाल उद्यानं काय यासह सोलापूरमधील जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहोत। या सोलापूर नगरीमध्ये इथून जवळपास कर्नाटकमधून, आंध्रमधून बरेच युवक रोजगारासाठी येतात। असं हे विकसनशील शहर आहे। या विकसनशील शहराच्या भूमीचा जर विचार केला तर इथे रोजगाराच्या बरेच संधी आहेत, परंतु येथील राजकीय अनास्थेमुळे आणि नैराश्यमय वातावरणामुळे आणि पक्षीय राजकारणामुळे या सोलापूरचा सर्वांगीण विकास कुठेतरी रखडल्याचं चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी ही सध्याची वेळ जी आहे निवडणुकीची ती अत्यंत महत्त्वाची आहे। आपण कुठल्याही भूलथापाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मताच्या रूपाने ही सत्ता पलटून टाकायची आहे। मागील वेळेस महानगरपालिकेमध्ये जे सत्ताधारी पक्ष होते त्या सत्ताधारी पक्षांनी अक्षरशः नगरसेवक सुद्धा वैतागलेले होते की आम्हाला विकासासाठी निधी मिळत नाही, आम्हाला विकासासाठी हे होतोय आणि पक्षीय गटातटाच्या राजकारणामध्ये आम्ही मागं पळत चाललेलो आहे। अशा अनेक वल्गना त्या लोकांनी केलेल्या आहेत। विकासाचा मुद्दा घेऊन आज ते हे करतायत, पण केंद्राचा आणि राज्याचा निधी जर आपण पाहिला तर या निधीवरून आपल्या सोलापूरचा सर्वांगीण विकास हा तेव्हाच झाला असता। आज फक्त एक VIP रस्ता जर सोडला तर सोलापूरमध्ये खड्डेमय सोलापूर आणि हे याशिवाय दुसरा विषयच चर्चेला नाही। हा चर्चेचा विषय आता आपण बंद करूया आणि प्रत्यक्ष काम करूया, म्हणूनच ही जनविकास क्रांती सेना या मैदानामध्ये उतरलेली आहे। या जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून या 4 हुतात्म्यांनी जी क्रांती घडवली, जी सोलापूरला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तसंच स्वातंत्र्य आपण आपल्या बेरोजगारांसाठी, आपल्या माता भगिनीसाठी आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत। आणि यासाठी आपल्याला येत्या 15 तारखेला गुरुवार सकाळी 7:30 वाजता कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही भीतीदायक वातावरणाला बळी न पडता, कुणाच्याही दहशतीला, कुणाच्या वशिल्याला किंवा कुणाच्या शिफारसीला न बघता निर्भयपणे अगदी आपल्या मताचं जे अनमोल मत दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनेक पर्याय दिले, पक्षीय पर्याय दिले, तसा अपक्षाचा पर्याय दिला आणि आता याच्यामध्ये आपल्याला नाटोचा सुद्धा पर्याय आहे। पण आपण नाटोला पर्याय न मानता फक्त पक्षीय आणि अपक्ष यापैकी जो उमेदवार काम करणार आहे, जो आपल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अहोरात्र कष्ट करतोय, अशा सक्षम उमेदवारांना आपण या जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून या सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवावं, त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं
याने येणाऱ्या सोलापूरचा जो विकसनशील म्हणून चेहरा आहे तो विकसित सोलापूर, पुण्या मुंबई नाशिकच्या धर्तीवरचं सोलापूर, औरंगाबादच्या धर्तीवरचं सोलापूर, अगदी पुढे जाऊन सांगायचं तर मँचेस्टर सारखं सोलापूर आपल्याला करून दाखवायचं आहे आणि हे तुमच्या सर्व जनतेच्या आशीर्वादानं शक्य होणार आहे. म्हणूनच मी आपल्या सर्वांना नम्रतेचे आवाहन करतोय की आपण येणाऱ्या 15 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता भरघोस मतदान करावं आणि सक्षम उमेदवार, उच्च शिक्षित उमेदवार, असा आपल्या सर्वसामान्यातील प्रश्नांची जाण असणारा उमेदवार, या 3 क्रायटेरियावर आपण उमेदवार निवडावेत आणि या महानगरपालिकेचं चित्र बदलून टाकावं. ही परिवर्तनाची वेळ आहे. ही परिवर्तनाची वेळ जर आपण साध्य केली नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. हॅलो, सार्वजनिक निवडणूक 2026 यामध्ये मी प्रभाग क्रमांक 16D मधनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे. माझा पक्ष आहे जनविकास क्रांती सेना. मला भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढी विनंती करतो.